हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं? आज सणासुदीचा बेत. तर आपला काय बेत नाही काय नाही मित्रांनो. आलो होतो कामाला, कामाला आलो होतो कामाला. चाललोय घराकडं. गडी गेलं 4 वाजता. हे दुपारचं म्हणल्यावर मी एकटाच होतो. सकाळी यायला उशीर झालता. बघा गुलाबाची बाग आहे बघा, गुलाबाची बाग. तर ह्या गुलाबाच्या बागेतच आहे डाळिंबीची रोप. तर डाळिंबीची रोप हो का, त्याला कलम करतो या. गाडी लावली तेव्हा तिकडे चाललोय गाडीकडे. हो का, ती कलम केलेली पलीकडे गुलाबाची बाग. कसं काय वातावरण आहे बघा, डोंगर पिंगार मध्ये खड्यातच आहे. मुंगी चावली का काय कपड्यात? तर चला मित्रांनो, झालाय उशीर, आपल्याला जायचंय घराकडे. बघा आलो गाडी कशी, पिशवी अडकावली गाडीला. कसा काय परिसर वाटतो बघा. बाग बघायची, रोप करायची, बांधायची बघा. बघा कोण बांधत आणले, राहिल्या त्या अजून. आता आल्या त्या वळी संपत, परत दुशिंदा धरल्यावर. आता तिकडे जरा गुटी जादा बसत, इकडे मोठी झाड आहे, तिकडे बारीक आहे, ती लहान आहे ती. चला बघू राहिलेला येडे. घरी गेल्यानंतर जर काढता आला मित्रांनो तर नक्कीच सोडेल. कारण की आता आपण लांब आहे घरापासून 25-30 किलोमीटर लांब. तर आता इथनं जायचंय आपल्याला घरी. अजून रोड त्यात आहे खराब, काम चालू आहे कळसच्या रोडचं. शेळगाव ते कळस रोड तिथलं काम चालू आहे. तर आता उशीर आपल्याला दमादमाने जायचंय. परिसर हवा तर सकाळपासून इतकी चालू आहे, नुसतं भरभर 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 चालू आहे बघा. हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? आपलं चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो. चालली कामावर जायची गडबड. काल व्हिडिओ काढलेला तर मित्रांनो काय सोडला नाही बरं का, काय असं लय मोठा काढला नव्हता. पण रात्री उशीरच झाला यायला. आणि दुसऱ्या रोडनं आलतो म्हणल्यावर तिसरीकडेच गेलो. काय काढणार, जंगलच होतं. आता इकडला कळसचा रोड खराब आहे म्हणल्यावर रोईपासून आलो होतो बाबीरवरनं. पण ते बाबीरचं रोडच्या समजा विषय झालं या. अगोदर जसं सरळ होता तसं ना, आता नागमोडी वळला झाला या. समजाने रानं हे काढलेली आहे ती वन खात्यातनं. तर मग आता म्हणलं ही कच्चा रोड जातोय म्हणजे डायरेक्ट म्हणलं डांबरीलाच जाईल. पण ते दुसरीकडेच निघाला मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, चांगलं 5-4 किलोमीटरानं म्हणलं अंधारात. तर म्हणलं आपल्याला गावायचं बी नाही नेमकं, म्हणलं कुठं जायचं आहे कुठं नाही. ती त्या जंगलातनं पहिलं बाहेर निघायला पाहिजे. त्यामुळं गाडी थोडी ताणली. पहिलं डांबरेला लागलो, म्हणलं कुठल्या का डांबरेला लागाना. तिकडं इचराय तर येतंय पण आडमध्ये राहणे कुठं कुठं कोणाला इचारता कुठं काय करता, चिटपाकरू सुद्धा नाही त्या रोडने. म्हणलं आपलं दुसऱ्याच रोडनं त्या गेलतो तिकडं गेलेलं परवडत, कुठं घुसत बसाय नको. आता मग चांगला रोड ते नाही, खराब आहे. पण आता काय करता मित्रांनो, इकडं दुसरीकडं चुकून बसलो होतो आणि जाताना गेलो होतो मग तिकडं रोईवरनं. मग ते कुठं थोडं लांब पडत होतं म्हणलं आता इथल्या मधल्या मार्गी. पण लांब पडल्याला परवडत आहे मित्रांनो. पण जवळचं काय बघाय नको, कारण की एवढं सोपं नाही. रात्रीचं अंधार पडायला लागल्यावर जाकूळ सणसाना गाडी ताणली. काय म्हणलं ह्याच्यात कुठं कोण, कच्चाच रोड आणि कोण सुद्धा नाही.
एक पिकअप तेवढं दुधाचं निघाल्याला देवी कुठं वस्तीकडं घुसलं. म्हणलं आता काय खरं नाही गाड्या. आलो मग ती निघाला वेळेच्या पलीकड रोड. परत वेळेत गावात आलो, वेळेत ना परत त्याला निमगाव रोडला लागलो. असं हाय खेळ बघा जाता. चालले उरकायची गडबड. काल कामाला जाताना मित्रांनो उशीरच झालता, कारण की कामावर जायला तर 11 वाजल्या होत्या. मग 11 वाजल्या होत्या म्हणल्यानंतर मग उशीर झाला तिकडं यायला, कारण की पगार तरी पडली पाहिजे उशिरा जाऊन. चाललंय माहेर इथं झोपलेले. बँकेचा चाललाय तिकडं स्वयंपाक. सकाळ सकाळ सुटलं होतं पाणी म्हणल्यानंतर पाणी बिणी भरलं. अजून तर गडी झोपलेला आहे निवांत. त्याला काय फक्त 2 हांडव लागतात पाण्याचं. 2 हांडं फक्त पाण्याचं लागतात त्याला. तेवढंच भराय उठतो. ते बी उठावला तर उठतो, नाही तर तसंच निवांत झोपायचं. म्हणजे काळजी भरपूर आहे त्याला. आपण पाणी सुटलं की टिपाड ही त्याचं आपलं भरून ठेवायचं, कारण की पाणी खाली गेल्यावर परत पाणी 4 दिवस नाही, मग धांदल होती. त्याच्यामुळं आपलं उठलं म्हणजे आपलं पाणी भरलं की ते पण भरून ठेवायचं. त्याच्यामुळं कुठला त्रास पडत नाही ना. आणि त्याला म्हणाय गेलं आणि बोलाय गेलं तरी ते काय आपलं ऐकणार आहे का? ना ऐकू शकत पण नाही. आणि राहिला विषय ते त्याचं ती मनाचंच बकाल तर काय बी तर बघलो द्या मित्रांनो. कसं आहे आपल्याला तेवढंच येणार नाही. आपल्याला काम कष्ट करायचंय, जायचंय आपल्याला कामाला. गोळी खाली आताच बीपीची ते पण आले ते आता 2च राहिले ते. परत डॉक्टरकडे जावं लागेल, जावं लागते. परत बीपी चेक करावं लागेल, राहते का कमी होते काय. त्या हिशोबावर मग बघतील कशी द्यायची गोळी. 2 टाईम द्यायची का 1 टाईम द्यायची, कशी द्यायची ते. इथनं अजून 25-30 किलोमीटर रनिंग तोडायचं आहे आपल्याला. आता इथं राहतं कामावर जायचं म्हणलं, इथं राहतं आहे बरं का, पण राहतं नगच वाटतंय मला. काय करायचं येऊन जाऊन आपली 500-700 का व्हायना, पण राहतं नगच वाटतंय कामाला. कारण की राहतं जाऊन आपला मेळ बी बसणार नाही आणि काहीच नाही. आणि एकतर आपल्याला हे झालाय आता चालू ही बीपीचा त्रास, आणि त्याच्यामुळं कशाला नगच आपलं इथल्या इथंच करायचं आणि यायचं. काल तर सणासुदीचं सुद्धा मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला. सणात सुद्धा कामाला होतो मी. मस्त अशी गुलाबाची बाग आहे, त्याच्यात डाळिंबीची झाड आहे, तिथं बांधतोय बघा. त्याचा बी काटा पायाला लागला गुलाबाचा. बुरमुड असतात का मग हा नाही आज लायंगा संध्याकाळ झालती म्हणल्यावर फुल नाही तोडलं मी रात्री. बागच आहे, त्या बागत डाळिंबीची बाग आहे. मग आता काय करायचं. काल किती उशीर झालता कामावर जायला मला. होती की 2 जण, पण ती गेली 3-4 वाजता. ती सकाळचीच जात्यात. आता ती जाग्या वाजतेली बागत 6ला 5:30-6लाच हालते ती घरनं. हा आणि मग मी हिथनं जाऊन त्यांच्यावर कवा काम करायचं. तर वडलं काय करायचं मग. मोबाईल लावलाय चार्जिंगला, ब्लूटूथ लावलाय, टी व्ही चार्जर त्याचा जळलाय. ते पहिल्या मोबाईलचा चार्जर आहे, पण ती चार्जर नाही आपल्या पहिल्या मोबाईलचा. ती चार्जर त्याच्याकडेच असेल बघा. हां जायचंय झालंय का बरं. मग डबा कातर बी दे ग. वाळल्या काड्या आहेत ती कात्रीनं हाणायला, चाकून बोटात रवतोय परत मागणं वडायचं म्हणजे. तर बघा मित्रांनो कशी गुलाबाची बाग वाटते, कसा परिसर वाटतोय तिथला. खाली एकटा हवा तर मोईंदुळीच आहे, भर 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 सारखी. हो
ते राहतंय दुसरीकडं, आम्ही आहे तिसरीकडं. घरी कसं